वंदे चरणवंदे संतर्षितस्वात्मसुखावबोधे जलस्य जागलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। येर कलशींचे येरी रिचविजे जिया परी आपण पे तया श्रीहरी दिधले तैसे आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण वरी अर्जुनाते श्री कृष्ण हा मी म्हणे परी असो ते नाथिले न पुसता का मी बोले किंबहुना दिधले सर्वस्व देवे। सद्गुरूंचं जे अनुग्रह रूपी अध्यात्माचा उपदेश करणार आणि भक्ताच्या साधकाच्या हिताच्या कामनेनी इच्छेनी बोललं गेलेलं असं जे निरूपण सर्वांना समजतं त्या निरूपणाच्या माग सद्गुरूंची भूमिका काय असते, वक्त्याची भूमिका काय असते हे आपण पाहतो आहोत। सद्गुरूंच्या बोलण्याचं वर्णन ठीक झालं की ते बोलणं हे कृपा करणारं असतं। पण हे जे कृपा करणारं बोलणं आहे साधकाच्या हिताच्या इच्छेने प्रेरित झालेलं असं जे बोलणं आहे त्या बोलण्याच्या माग त्यांचा आंतरिक भाव नेमका काय असतो याच्यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते आपण पाहतो आहोत। एका कलशामधून दुसऱ्या कलशामध्ये जसं गंगाजल घालावं येर कलशींचे येरी रिचविजे जियापरी। एका कलशामधून दुसऱ्या कलशामध्ये ज्याप्रमाणे गंगाजल ओतलं जातं त्याप्रमाणे सद्गुरूंकडून शिष्याकडे ज्ञान येत असतं। अर्थात जो दुसरा कलश आहे तो रिकामा पाहिजे आणि पहिला कलश आहे तो भरलेला पाहिजे, तरच या कलशामधून या कलशामध्ये काही एक येईल। तो कशाने भरलेला पाहिजे, तो ज्ञानाने भरलेला पाहिजे। ते ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान नसावं तर ते अनुभव ज्ञान असावं। अनुभव ज्ञानाने हे भरलेलं असावं म्हणून पुढे ते ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात हे असो तू या बोलाची ताटे भली वरी कैवल्य रसे वोगरिली ते उपपत्ती मिया केली निष्कामासी। हे भरलेलं असावं आणि अनुभव ज्ञानाने संपन्न असा असावं आणि हा अनुभव दुसऱ्या कोणाला तरी आपण द्यावा, प्रदान करावा, दुसऱ्या कोणीतरी हा घ्यावा अशी तीव्र इच्छा देखील असावी। रामकृष्ण म्हणत असत ना की अरे राहवत नाहीये आत म्हणून सहज बोलणं होत आहे। ते प्रार्थना करत असत काली मातेकडं की कोणीतरी घेणारा पाठव, तू जसं ज्ञान आत भरतेस तसं हे ज्ञान लुटवणारा, हे ज्ञान भोगणारा कोणीतरी पाठव। जर तसा आला
तर मग या ज्ञानाच्या प्रदानाला अर्थ राहील. येर कलशींचे येरी रिचविजे जियापरी आपण पे तया श्रीहरी दिधले तैसे. आणि जो घेणारा असतो तो घेणारा रिकामा पाहिजे. तो जर आधीच भरलेला असेल, त्याच्याजवळ जागा नसेल आत साठवायला ठेवायला, तर पुष्कळ भरण्यासाठी म्हणून एका कलशामध्ये आहे, तर दुसऱ्या कलशामध्ये मावणार कसं? एकदा असं झालं की एक शिष्य साधक एका साधूंकडं ज्ञानाचा उपदेश मागण्यासाठी म्हणून गेला. तेव्हा ते सद्गुरू म्हणाले की ज्ञानाचा उपदेश तर होईल, पण त्याच्या आधी परीक्षा तर झाली पाहिजे. थांब, परीक्षा आताच होऊन जाऊ देत, असं म्हणाले. आणि म्हणाले माझी सकाळची नाश्ता करण्याची अशी वेळ आहेच आहे, तर तुलाही नाश्ता देतो, तेव्हाच परीक्षा होऊन जाईल. त्याला समजे ना की आपण कोणत्या विक्षिप्त माणसाकडे आलोय. नाश्ता करताना परीक्षा कोणती होणार आहे? ते म्हणाले सकाळी मी खीर खातो, आणि एक वाडगा त्यांनी आणला आणि याच्या वाडग्यामध्ये ते खीर ओतायला लागले. आणि याचं भांड भरल्यानंतर देखील ते ओततच राहिले. शेवटी ती खीर खाली यायला लागली, ओघळायला लागली. तेव्हा तो म्हणाला की आपण मला काय उपदेश करणार आहात तो नंतर करा, पण हे भांड आता भरलेलं आहे. याच्यात आता खीर मावू शकत नाही, आता ओतणं थांबवा. तेव्हा ते सद्गुरू म्हणाले की मध्ये बोललास, तुला मला हेच सांगायचं होतं की भरून आलेला आहेस, रिकामा नाहीयेस. आता जसा या भांड्यामध्ये अजून वर एक थेंब देखील बसू शकणार नाही, मावू शकणार नाही, तो खाली पडेल, तसं व्हायची शक्यता आहे. अंतःकरण रिकामा करून ये. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी, देव न लगे, देव न लगे, साठविण्याचे रुदले जागे, असं तुकाराम महाराज म्हणतात. कोणीतरी देव घ्या असं म्हणून साधू दारोदार फिरताहेत आणि लोक म्हणताहेत की देव न लगे, देव न लगे, साठविण्याचे रुदले जागे. ज्या ठिकाणी साठवायचं आहे त्या जागा सगळ्या भरून गेलेल्या आहेत, तिथं आता जागा शिल्लक नाही. म्हणून एका कलशामधून दुसऱ्या कलशामध्ये जर घालायचं असेल तर दुसरा कलश रिकामा पाहिजे आणि पहिला कलश ओतप्रोत पाहिजे. आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण, वरी अर्जुनाते श्री कृष्ण हा मी म्हणे. शिवाय वक्त्याची भूमिका अशी असते, सद्गुरूंची भूमिका अशी असते की कोण कोणाला देणार आहे, हा नर तैसा नारायण. घेणारा जो आहे तो घेणारा अंतर्यामी नारायण स्वरूपच आहे. जितका नारायण परिपूर्ण मी आहे तितकाच घेणारा देखील नारायण आहे. अशा भावाने जेव्हा सांगणं होईल तेव्हा प्रेमाने सांगणं होईल. अशा भावाने जेव्हा सांगणं होईल तेव्हा आदर राखून सांगणं होईल. तुच्छतेने सांगणं होणार नाही. परी असो ते नाथिले न पुसता कामी बोले, किंबहुना दिधले सर्वस्व देवे. तेथ सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे मिळती, मग अवतरे हातू जैसा. इथपर्यंत आपलं आलेलं. सुगरीण आहे आणि उदार देखील आहे, तिला द्यावंसं देखील वाटतं. घरात जे केलेलं आहे ते केलेलं
जो पांथस्थ येईल त्या पांथस्थाला द्यावं असं सुगरणीला वाटलं पाहिजे. नाहीतर स्वयंपाक उत्तम बनवते आहे फक्त आपल्या लोकांकरता. एका घरी आम्ही काही कारणाकरता गेलेलो होतो. त्या घरी पाहुण्यांकरता वेगळ्या गव्हाच्या पोळ्या, पाहुण्यांकरता आदल्या दिवसाचं जे दूध असतं साय काढलेलं त्याचा चहा, अशा प्रकारची गोष्ट होती. आणि आपल्याकरता वेगळ्या प्रकारचं सगळं. आम्ही तिथं कशा करता गेलेलो होतो? माझ्या एका मित्राचे ते नातेवाईक होते म्हणून त्यांच्या घरी गेलेलो होतो. 2 तास पर्यंत त्यांच्या घरी थांबलो. पण त्यांनी असं सांगितलं की पोट भरलंय म्हणून आपण सांगू, इथं आपण काही खायला नको. तिथं गेलो तर त्यांनीच सुरुवात केली की अजिबात इच्छा नाही, काही करू नका, देऊ नका. त्यांची इच्छा नव्हतीच. तेथ सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे म्हणून सुगरीण पाहिजे. आणि आलेला जो मनुष्य आहे त्या मनुष्याला आपण द्यावं असं देखील तिला वाटत असलं पाहिजे. त्याच्यात तिला आनंद असला पाहिजे, समाधान असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, ती उदार असली पाहिजे. तसंच जो जेवणारा आहे तो जेवणारा देखील रसज्ञ असा पाहिजे. त्याला नेमक्या चवी अशा माहीत पाहिजेत आणि त्याकरता तो उत्तम रीतीने आवडीने असा जेवणारा पाहिजे. कोणताही पदार्थ खात असताना याच्या चेहऱ्यावरचा भावच बदलत नाही, एका भावाने जेवतो आहे अशा व्यक्तीला वाढण्यामध्ये काही गंमत वाटत नाही. आमचे एक नातेवाईक होते, खूप गोड खात असत. तर कोणताही पदार्थ केला, लाडू असेल समजा, शिरा असेल, तर म्हणायचे की जरा सांगू का, अजून थोडं गोड असतं तरी चाललं असतं. अगदी कितीही गोड केलेलं असेल तरी. माझी आजी सांगते की एकदा त्यांना जवळपास गुळाचा असा शिरा दिला, जवळपास गुळच. ते म्हणाले शिरा चांगला झालाय पण थोडं सांगू का, अजून थोडा गुळ हवा होता असं म्हणाले. रसज्ञ जो असेल त्याच्या ठिकाणी चवीचा असा अतिरेक असता कामा नये. त्याला नेमकी चव, उत्तम चव अशी समजणारा असा पाहिजे. रसज्ञ आणि जेवणारे, आणि तो जेवणारा देखील पाहिजे. नाहीतर झाले चांगलं पण एवढं पुरे, अशी काही मंडळी असतात. अगदी काढून ठेवतात. संकोच असतो का आणि काय असतं कळायला मार्ग नाही, पण मोकळेपणाने वागतच नाही. नको नको, तुम्हाला त्रास नको असं म्हणतात. असेही लोक नको. तेथ सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे मिळती, मग अवतरे हातू जैसा. मग दोन्ही बाजूने हात जसा अवतरतो, त्या गृहिणीला आता किती करू आणि किती नको असं होतं. आणि याला जेवताना देखील खूप समाधान होतं. हे उदाहरण आहे, हे लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांचं हे मुख्य निरूपण नाहीये. याच्यावर मी बराच वेळ निरूपण केल्यामुळं तैसेची होतसे देवा हे उदाहरण म्हणून सांगितलं. तसं जो सांगणार आहे त्याला होत आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तैसेची होतसे देवा, तया अवधानाची या लवलवा, पाहता व्याख्यान चढले ठावा चौगुणे वरी. त्याचं जे अवधान आहे, त्याचं जे लक्ष आहे, त्याचा लवलवा म्हणजे अगदी कोमल असं व्याख्यान पाहून, अवधान पाहून
पाहता व्याख्यान चढले ठावा चौगुणे वरी. रसज्ञ आणि जेवणारा असा जसा असावा तसं ज्याचं अवधान आहे, जे सांगितलं जात आहे त्याविषयी अत्यंत प्रेम, इच्छा ऐकण्याची, त्याच्यामध्ये जे विविध रस आहेत त्या रसांचं सेवन करण्याची वृत्ती, उत्सुकता आणि अजून ऐकावं, जेवणारा तसं अजून ऐकावं अशा प्रकारचा भाव. तैसे जी होतसे देवा तया अवधानाची या लवलवा पाहता व्याख्यान चढले ठावा चौगुणे वरी. असं जेव्हा होतं तेव्हा व्याख्यान देखील चौपट गुणांनी करावं असं सद्गुरूंना वाटत राहील, वक्त्याला वाटत राहील. तेथ सुगरिणी आणि उदारे असे तर सद्गुरू आहेतच. शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू या नाव सद्गुरू. ते शब्द ज्ञानामध्ये पारंगत असतीलच, ब्रह्मज्ञानामध्ये डुंबणारे असतील आणि शिष्याला प्रबोध करण्यामध्ये समर्थ असतील. त्यांचं जे ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान शिष्याला प्रबोध करण्यासाठी म्हणून उपयोगी देखील पडेल अशा प्रकारचं शब्दज्ञान त्यांच्यापाशी असेल. ज्ञानामध्ये ते पारंगत असतील, ब्रह्मज्ञानामध्ये डुंबत असतील आणि शिष्याचं प्रबोधन करण्याच्या ठिकाणी ते समर्थ असतील. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे राखावी बहुतांची अंतरे निरूपणी तदनंतरे चटक लागे. नुसता खूप उत्तम वक्ता आहे, त्या उत्तम वक्त्यामुळे केवळ श्रोता ऐकायला येईल असं नाही, तो अंतःकरण राखू जाणतो असा वक्ता आहे. जर श्रोत्यांची अंतःकरण राखली नाहीत, राखता आली नाहीत तर तो वक्ता असू शकत नाही. त्याच्या बोलण्याचा परिणाम होणार नाही, तो प्रबोध करू शकणार नाही. त्यामुळे समर्थ असं म्हणतात, जो वक्ता असेल तर तो श्रोत्यांची अंतःकरण राखणारा असा असायला लागतो. जे आपल्याला सांगायचं आहे ते मोठ्या प्रेमाने, मोठ्या खुबीने तो श्रोत्यांच्या गळी उतरवणारा असला पाहिजे, त्यांना हिडीस करणारा नसला पाहिजे. तुम्हाला एवढं साधं कसं कळत नाही, अक्कल नाही का असं म्हणून जर तो सांगायला लागला तर ते सांगणं श्रोत्यांना मानवणार नाही. म्हणून तो अंतःकरण राखत राखत असं सांगणारा असला पाहिजे. बोलण्यासारखे चालणे स्वये करून बोलणे तयाची वचने प्रमाणे मानिती जनी. तसंच प्रबोध शक्ती जर त्याच्या ठिकाणी असायला हवी असेल तर त्याचं आचरण तसं असलं पाहिजे. सद्गुरू त्या भावामध्ये निमग्न असतात, त्यांचं आचरण तसं असतं, ते स्वतः करून मग बोलत असतात. असं असल्यामुळं प्रबोध त्यांच्या सांगण्यामधून शिष्याच्या अंतःकरणामध्ये जागा होत राहतो, जागृत होतो. तेथ सुगरिणी आणि उदारे कृपावंत थोर सद्गुरू उदार. ते कृपावंत असतात, उदार असतात. त्यांना स्वतःला ज्ञान झालेलं असतं. तेने योगसार दिले मज, त्यांनी मला योगसार दिलं. ते कृपावंत पाहिजेत, सद्गुरू पाहिजेत आणि उदार देखील पाहिजेत. सुगरिणी आणि उदारे ज्ञानेश्वर महाराजांनी जे उदाहरण म्हणून इथं दिलं, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. सद्गुरूंच्या बाबत स्तवन करताना 12व्या अध्यायाच्या प्रारंभी त्यांनी जी स्तुती केली
जय जय वो शुद्धे, आपण शुद्ध स्वरूप आहात. उदारे प्रसिद्धे, तसंच उदारतेमध्ये आपण प्रसिद्ध आहात. जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन, अशी आपली ख्याती आहे. तैसे जी होतसे देवा, तया अवधानाची या लवलवा पाहता, व्याख्यान चढले थावा चौगुणे वरी. शिवाय अशा प्रकारे शिष्याच्या ठिकाणी हा परिणाम कसा होतो आहे असं पाहण्याची त्यांची खूप विशेष करून दृष्टी नसते. तेवढ्याच उद्देशाने ते केवळ सांगतात असं नाही. हे सर्व गुण राखून ते सांगतात. ते सांगताना त्यांना चौपट उत्साह येतो. तरी देखील आपण सांगतो आहोत आणि आपण सांगितल्यामुळं जो भाव मनामध्ये निर्माण होतो आहे, तो भाव मी मनामध्ये मी सांगतो आहे म्हणून निर्माण होतो आहे, अशा प्रकारची वृत्ती न ठेवता ते सांगतात. या कसरतीच्या गोष्टी आहेत असं आपल्याला वाटेल. पण अकर्तृत्व आत्मबोध ज्याच्या ठिकाणी मुरलेला आहे तोच असं व्याख्यान करू शकतो. सर्वसाधारणपणाने व्याख्यानाची परीक्षा अशी, जो बोलतो त्याच्यानंतर त्याला अभिप्रायांची आवश्यकता असते, अपेक्षा असते. जर अभिप्राय दिले नाहीत तर तो अस्वस्थ होतो. तो विचारायला जातो, कसं झालं, काय झालं, आवडलं का, माझं राहिलं का, चुकलं का फार चांगलं झालं. अशा प्रकारे त्याच्यातून त्याच्या काही अपेक्षा व्यक्त होत असतात. आत्म्यामध्ये जर रमला नसेल तर प्रकृतीमध्ये रममाण होणारच. आत्म्याच्या ठिकाणी जर रमला असेल तरच हे भाव निर्माण होणार नाहीत. म्हणून व्याख्यानाच्या पाठोपाठ तो आत्मबुद्धीमध्येच रमलेला असा जर असेल तरच अशा प्रकारचे गुण त्याच्या ठिकाणी दिसणार नाहीत. त्या व्याख्यानाचा परिणाम कसा झाला असेल, लोक काय म्हणाले, यांनी असा अभिप्राय व्यक्त केला, त्यांनी तसा अभिप्राय व्यक्त केला, याच्यामध्ये रमून राहतो वक्ता. सद्गुरूंचं जे सांगणं असतं ते सांगणं जसं पर्जन्य, वृष्टी होते आणि गोष्ट संपून जाते, वर काहीही राहत नाही. जे काही सांगायचं ते सर्व बरसलं, संपली गोष्ट. आता वर कोणी निरीक्षण करायला नाही की खाली कशी शेतं पिकताहेत. सुवाये मेघू सावरे, अर्थात आपण स्वतःनी हे सर्व मी ऐकत असताना मनातल्या मनामध्ये कुठं दबकायला नको. कोणते गुण आपण संपादन करायचे आहेत, इथं निरूपणाचा देखील एक अभ्यास चालतो. त्या निरूपणाच्या अभ्यासातून गुण नेमके कोणते संपादन करायचे आहेत याविषयी चाललेला आहे. हे 100% असेल आणि आपण कुठं कमी असू तर आपण कमी आहोत म्हणून आपला आत्मविश्वास डळमळीत व्हायला नको. तर आपल्याला काय संपादन करायचं आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपण कुठपर्यंत जायला पाहिजे आहे याची गोष्ट चाललेली आहे. आपण कमी असणार हे उघडच आहे, कारण आपण प्रकृती मंत आहोत, प्रकृतीच्या स्वाधीन आहोत या क्षणाला. पण आपल्याला प्रकृतीपासून वेगळं देखील व्हायचं आहे. त्याकरता म्हणून जे निरूपण आहे ते निरूपण वक्ता कोणत्या भावाने करतो आहे हे आपण पाहतो आहोत. सुवाये मेघू सावरे, जैसा चंद्रे सिंधू भरे, तैसा मातला रसू आदरे श्रोतयांचे मी. उत्तम वारे सुवाये मेघू सावरे, उत्तम वारे सुटले, पर्जन्याला अनुकूल असे की मग मेघ भरून येतात आणि घनदाट वृष्टी करतात. जैसा चंद्रे सिंधू भरे, चंद्राच्या योगाने समुद्राला भरती येते, तैसा मातला रसू आदरे श्रोतयांचे नी.
उत्तम रीतीने ऐकणाऱ्या श्रोत्यांकडे पाहून तशा प्रकारे वक्त्याचं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान अत्यंत पुष्ट होतं. वक्त्याचं जे व्याख्यान आहे त्या व्याख्यानाला अनेक अंगांनी रंग भरतो, पण त्याच वेळेला वक्ता मात्र अंतरस्थितीमध्ये असला पाहिजे. आता आनंदमय आघवे विश्व कीजेल देवे ते राये परिसावे संजयो म्हणे. असं सर्व असल्यामुळं वक्ता या भूमिकेमधून बोलत असल्यामुळं आता सर्व आनंद रूपच होऊन जाणार. आता आनंदमय आघवे विश्व कीजेल देवे ते राये परिसावे संजयो म्हणे. नुसधीच शांती कथा आणि जेल कीर वाक्पथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. दाऊ वेल्हाळे देशी नवी जे साहित्याते ओजावी अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे. बोल ओल्हावतेनी गुणे चंद्रासी घे उमाणे रसरंगी भुलवणे नादू लोपी. खेचरांचिया ही मना आणि न सात्विकाचा पान्हा श्रवणासवे सुमना समाधी जोडे. तैसा वाग विलास विस्तारू गीतार्थेसी विश्व भरू आनंदाचे आवारू मांडू जगा. फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिणी देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. अजून वक्त्याची भूमिका कशी असते त्याच्याकरता या पुढच्या ओव्या मी वाचल्या. आनंदाचा आवार निर्माण करणं अशी वक्त्याची भूमिका असते. सर्वसामान्यपणे वक्त्याची भूमिका एरवी असणारी. एक मित्र दुसऱ्या आपल्याला मित्राला सांगत होता की मला 2 मुली सांगून आलेल्या आहेत, त्याच्यातली एक अत्यंत सुंदर आहे आणि दुसरी बुद्धीनी चांगली आहे. मला मोठा प्रश्न पडलेला आहे की मी निवड कोणाची करावी. आता वक्ता बघा, त्याचा मित्र त्याला उत्तर काय देतो. त्याचा मित्र उत्तर देताना म्हणतो की जी खूप दिसायला चांगली आहे तिला एखादा चांगला मुलगा सहज मिळून जाईल. आणि जी बुद्धीनी चांगली आहे ती अखेर पक्षी तुला निवडेल की नाही याच्याविषयी मला शंका आहे. सर्वसामान्यपणे जो वक्ता असतो तो वक्ता श्रोत्याला खचवण्याकरताच वक्तृत्व करत असतो. आणि किती प्रमाणात खचवलं जाईल काही सांगता येत नाही. लग्न झाल्यानंतर पाठवणीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये यच्च यावत सगळे लोक रडत होते. ती मुलगी रडत होती, बाकीचे सगळे लोक रडत होते. आई वडील नातेवाईक आणि एकटा जावई मात्र नुसता शांतपणे तिथं बाजूला उभा होता. पण ते सगळं पाहून, एकूण सगळं वातावरण पाहून त्याच्याही डोळ्यामधून थोडं थोडं पाणी यायला सुरुवात झाली. तेव्हा सासरे बुवा त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला बाजूला घेऊन म्हणतात की तुम्ही आता हे असं मुळीच करायचं नाही. कारण या लोकांचं आता इथंच संपून जाईल. तुम्हाला आता हे कायमच आहे.
वक्ता किती खचवू शकतो, जर त्याने ठरवलं तर कितीही खचवू शकतो. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नुसधीची शांती कथा ही नुसती शांती कथा आहे. आणि जेल कीर वाक पथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. परत सद्गुरु जे सांगताहेत ती कथा म्हणजे नुसती शांती कथा आहे. पण शृंगाराच्या देखील माथ्यावर पाय ठेवेल एवढं सामर्थ्य या बोलण्यामध्ये आहे. जे आपण सांगतो आहोत त्या मागचा आत्मविश्वास केवढा विलक्षण आहे. नाहीतर काय हो, आमचं कोण ऐकणार, आम्ही परमार्थ सांगतो आहोत. सगळं जग बघा कशा रहाटीने भरलेलं आहे, तुम्ही येताय हे आमचं भाग्य आहे. अशा प्रकारे वक्ता जर बोलायला लागला, तुम्हाला खूप बाहेर काही काही ऐकायला मिळेल, चांगलं चांगलं ऐकायला मिळेल. तुम्ही इथं येता आहात हा तुम्ही आमच्यावर उपकार करता आहात असं जर वक्ता म्हणायला लागला श्रोत्यांना, तर श्रोत्यांना आपण जे ऐकतो आहोत ते उत्तम प्रकारचं आहे असा भाव ठसणार तरी कसा. कितीतरी प्रवचनकार खाजगी भेटीमध्ये असं म्हणतात की कसं चाललंय जग, कसे काय लोक येणार ऐकायला, तरुण मुलं कोणत्या भावाने भरलेली आहेत. स्वामीजींच्या तोंडून असा उद्गार कधी कोणीही ऐकला नाही. स्वामीजी म्हणत असत की तरुणांना देखील आज चांगलं ऐकायला हवंय. इथं जी एवढी तरुण मंडळी जमतात याचं कारण असं आहे की त्यांना त्यांचं जीवन कसं तरी घालवायचं नाहीये. माझ्यापाशी काहीतरी निश्चित सांगण्यासारखं आहे याचा आत्मविश्वास वक्त्याला हवा की नको. नुसधीची शांती कथा आणि जेल कीर वाक पथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. एका ठिकाणी एका कार्यक्रमाला एक वक्ते माझ्या आधी बोलले. ते म्हणाले की इथं बरेच लोक जमलेले आहेत म्हणून काही गोष्टी सांगून घेतो. सांगण्यासारखं असं कितीतरी माझ्या जवळ आहे, पण आजकाल ऐकणारे लोकच नाहीत. आणि श्रोत्यांनाही त्यांनी सुनावलं की तसं मी संख्येला महत्व देत नाही, किती लोक आहेत याला फारसं मी महत्व देत नाही, कारण सांगण्यासारखं माझ्या ठिकाणी आहेच ना, ते आहेच आहे. मग लोक असोत किंवा नसोत, खरा माझा बाणा लोकांना सांगायचा हा आहे. जसा एक नष्टप्राय झालेला पक्ष, आता तो पक्षच कुठं अस्तित्वात नाही. एक वक्ता, एक अध्यक्ष आणि समोर एक श्रोता, अशा त्यांच्या सभा चालत असत. अखंड हिंदुस्थान, देशाची फाळणी का झाली, यांचं कसं चुकलं, त्यांचं कसं चुकलं, अशा खूप मोठ्या गोष्टी चालत असत. आणि दोन श्रोते, फार तर एक वक्ता आणि एक अध्यक्ष, अशा त्या सभा चालायच्या. कोणीतरी चार लोक ऐकणारे आणि बोलणारा कसा तरी बोलतो आहे. ज्ञानेश्वर महाराजांना ही संकल्पना मान्य नाही. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की शृंगाराच्या देखील माथ्यावर पाय ठेवेल अशी शांती कथा मी सांगतो आहे. नुसधीची शांती कथा आणि जेल कीर वाक पथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. 9 रस सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये शृंगार रस हा रस प्रधान रस मानला जातो. अशा करता मानला जातो की बहुसंख्येला त्या रसाची खूप गोडी असावी. त्यामुळे मग बहुसंख्येने ठरवलं की शृंगार रस हा प्रधान रस आहे. पण शृंगार रस, वीर रस, करुण रस, दुःख रस, रौद्र रस, भय, अशा प्रकारचे जे रस आहेत त्याच्यामध्ये शांती हा देखील एक रस आहे. मी असं काही सांगेन की त्याच्यामध्ये शांत रसच वाहत राहील. आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते.
तेथ पुरे कोण म्हणत असे आरोगिता, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नुसधीची शांती कथा आणि जेल कीर वाक्पथा, जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी, दाऊ वेल्हाळे देशी नवी, जे साहित्याते बोजावी, अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे. देशी भाषेमध्येच मी सांगणार आहे असं ते म्हणतात. कारण त्या काळी पंडित व्याख्यान अथवा प्रवचन करत असताना बहुतांशी संस्कृत भाषेचा उपयोग करत असणार. त्यामुळे मी नव्या देशी भाषेमध्ये सांगतो आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. थोडासा रूढीच्या वेगळं असं मी बोलणार आहे, वेगळ्या भाषेत बोलणार आहे. दाऊ वेल्हाळे देशी नवी, पण ही देशी जी आहे ती देशी अत्यंत सजवलेली अशी असेल. नुसती वृक्ष अशी देशी भाषा नाही, तर वेल्हाळे देशी नवी, जे साहित्याते बोजावी, अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे, साहित्याला देखील शिकवेल अशा नव्या सजवलेल्या अशा देशी भाषेमध्ये मी बोलेन. साहित्य याचा अर्थ भाषेची गोडी, सौंदर्य वाढविणारे उपमा, अलंकार, रूपक इत्यादींनी युक्त असं काव्य अथवा लेखन अथवा ललित अथवा नाटक अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार म्हणजे साहित्य. दाऊ वेल्हाळे देशी नवी, जे साहित्याते बोजावी, या साहित्याला मी शिकवेन माझ्या बोलण्याने. कारण नुसतेच उपमा, नुसत्याच अलंकार, पण कशाबाबत उपमा, कशाबाबत अलंकार, त्याच्यातून कोणतं शिक्षण हे साहित्याला समजेल असं नाही. साहित्य कशाही प्रकारचं निर्माण होईल, कोणत्याही विषयाच्या संबंधी निर्माण होईल. मी साहित्याला देखील शिकवेन. दाऊ वेल्हाळे देशी नवी, जे साहित्याते बोजावी, अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे. साहित्याला देखील शिकवण्याची आवश्यकता आहे की काय लिहायचं आणि काय लिहायचं नाही, कोणते भाव निर्माण करायचे आणि कोणते भाव निर्माण करायला नकोत. आपल्या पुढे पिढ्या आहेत, केवळ आपलंच रंजन एवढी एक गोष्ट नाही, आपलं काही दायित्व आहे समाजाच्या बाबत. आपलं रंजन, आपल्या इंद्रियांचं सुख, आपल्या भावनांचं कौतुक एवढी एक गोष्ट अस्तित्वात नाही, तर त्याच्या पलीकडे हा वाहता समाज आहे. ज्या समाजामध्ये आम्ही अशी अक्षरं लिहून ठेवली की जी पुढच्यांना घातक ठरतील, तर ते साहित्य म्हणता येणार नाही. त्या साहित्याला शिकवण्याची गरज आहे की याला साहित्य म्हणता येणार नाही, कसंही लिहून चालणार नाही. माझी भाषा अशी असेल, देशी नवी अशी भाषा की जी साहित्याला देखील शिकवेल. अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे, आणि गोडपणामध्ये अमृत देखील फिकं पडावं अशी भाषा असेल. बोल ओलावतेनी गुणे, चंद्रासी घे उमाणे, रसरंगी भुलवणे नादू लोपी. पुढच्या वेळेला आपण पाहू. बोल इतके भिजवणारे असतील, अंतःकरण रिझवणारे, तसं संगतीत करणारे, भिजवणारे, ओलावा देणारे असे बोल असतील. त्या गुणांनी बोल ओलावतेनी गुणे, चंद्रासी घे उमाणे, की चंद्राशी ते बरोबरी करतील. चंद्रकांत मणी चंद्रामुळे द्रवतो, त्याच्याशी बरोबरी करणारे असे हे बोल असतील. रसरंगी भुलवणे नादू लोपी. पुढच्या वेळेलाच पाहू. ज्ञानेश्वर महाराजांची एकूण भरारी मोठी विलक्षण आहे. वक्त्याला देखील मार्गदर्शक असं ते बोलत आहेत. आता ते जे बोलत आहेत ते वक्त्यांनी कसं बोलावं. स्वामीजी उगीच म्हणत नसत की ज्ञानेश्वरीला समोर ठेवून, ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिले त्याला समोर ठेवून
सिद्ध लोक देखील वाट चालत असतात. आपण हे सर्व पुढच्या वेळेला पुन्हा एकदा बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा कृतः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि हरि हरि. ज्ञानोबा माऊली प्रभू स्वामीजी हरि.